नमस्कार, स्वागत करते पूजा चिमटे चॅनलवर। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चाव्याची बारची रेसिपी। ही एक रानभाजी आहे। याचे देठ येतात, ते देठ निबारल्यावर त्यावर बार येतो। इथे मी चाव्याचा बार घेतला आहे। चाव्याचा बार चांगला साफ करून घ्यायचा आहे। इथे चाव्याचा बार चांगला मळून घेत आहे। मळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जो कचरा निघतो तो काढून घ्यायचा आहे। मळून झाल्यावर मी इथे पाखडून घेत आहे। पाखडल्यामुळे बार तोडताना काही देठाचा भाग शिल्लक राहतो, तो वेगळा होतो। इथे मी देठ आणि बार वेगळा करून देठाचा भाग काढून टाकला आहे आणि बार चांगल्या प्रकारे साफ करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे काहीच देठ किंवा पाला यामध्ये शिल्लक राहिलेला नाही। त्यानंतर नळाखालून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे। त्यानंतर धुवून घेतलेला बार त्यामध्ये उकळण्यासाठी ठेवायचा आहे। तर बार 5 मिनिटं उकळून घ्यायचा आहे। तोपर्यंत इकडे मी कांदा चिरून घेत आहे। इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे। कांद्याबरोबर लसूण ठेचून घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत। बार उकळायला ठेवलेला त्याचे 5 मिनिटं झालेले आहेत। ते गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता बार चांगला गोल्डन रंगावर शिजलेला आहे। बारमधले पाणी चाळणीच्या साहाय्याने किंवा रुमालाच्या साहाय्याने गाळून घ्यायचा आहे। बार पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे। हा बार आता आपल्याला हाताच्या साहाय्याने पिळून घ्यायचा आहे। त्याला चटके लागू नये म्हणून त्यात थोडं थंड पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी शिल्लक राहायला नको म्हणून याला हाताच्या साहाय्याने चांगलं प्रेस करून पिळून घ्यायचं आहे आणि बार मोकळं करून घ्यायचं आहे। तर इथे मी बाराला फोडणी देण्यासाठी हिरवी मिरची चिरलेला कांदा ठेचलेला आणि उकळून पिळून घेतलेला बार घेतलेला आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, लसूण घालून लसूण चांगला गोल्डन होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण परतून झाल्यावर चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकून तोही गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे। नंतर हिरव्या मिरच्या, हळद पावडर टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये बार घालून घ्यायचा आहे, तोही मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर कलरसाठी काश्मीरी लाल मिरची, 1/2 टीस्पून कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून काळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे तयार आहे चाव्याच्या बारची भाजी। तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब